जगातील कोणतीही भाषा शुद्ध अशुद्ध नसते. तशीच एखादी भाषा अश्लील किंवा शील अशी काही नसते. मुळात भाषा ही आपल्या भावभावना, आपले विचार, आपले संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्याचं ते एक माध्यम आहे. हे माध्यम आपण कोणत्या हेतूने वापरतो यावर त्या भाषेचं स्वरूप अवलंबून असते. प्रत्येक समाजाच्या काही मान्यता असतात. काही गोष्टी चांगल्या, काही गोष्टी वाईट असा समाज मान्य करून पुढे जात असतो. आता ज्या वाईट समाजाने ठरवलेल्या ज्या वाईट गोष्टी आहेत, ज्याला समाज नाकारतो, ज्याला समाज मर्यादा घालतो, अशा संबंधित बोलणे, सार्वजनिकरित्या तरी बोलणे समाज टाळत असतो. जेव्हा आपण अशा प्रकारचे वक्तव्य करतो तेव्हा ते वाक्य अश्लील वगैरे ठरू शकतात. तसेच आपण तो शब्द कोणत्या हेतूने उच्चारतो हिच्यावरही त्या शब्दाचा आशय अवलंबून आहे. उदाहरणार्थ तुम्ही जर आमच्या गावात जर आले तर रस्त्यानं फिरताना सहज मला असं लक्षात येईल की लहान लहान पोरीसोबत किंवा आई आपल्या मुलासोबत बोलताना सहज बोलून जाते की बा जाय गांडून ये. आता अशा शब्दांमधून अश्लीलता प्रगट होत नाही. हेच शब्द जर तुम्ही वाईट अर्थाने उच्चारले तर त्याच्यात अश्लीलता आपल्याला दिसून येईल. म्हणजे तो शब्द मुळात शील किंवा अश्लील नसतेच. तो शब्द आपण कोणत्या हेतूने उच्चारतो आणि आपल्या समाजाच्या काय मान्यता आहेत यावर त्या शब्दाचा आशय हा शील अश्लील ठरू शकतो.